येवला मुक्तिभूमी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नाशिक जिल्हा पश्चिम शाखेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। येवला मुक्तिभूमी येथे 90व्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाच्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम शाखेची विशेष बैठक रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाउपासिका मीराताई आंबेडकर विपश्यना हॉल मुक्तिभूमी येवला येथे संपन्न झाली आहे। बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आयु भाऊसाहेब आनंद जाधव होते। बैठकीच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय यू.जी. बोराडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच राज्य संघटक गौरव पवार व आणेकराव गांगुर्डे माजी विभागीय यांचीही विशेष उपस्थिती लाभली। बैठकीचे सूत्रसंचालन आयु शरद भोगे सरचिटणीस नाशिक जिल्हा पश्चिम यांनी केले। प्रारंभी पूज्य भंते डॉक्टर बी सुमेध बोधी यांच्या हस्ते बुद्ध वंदना व आशीर्वाद करण्यात आले। या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, समता सैनिक दल, बौद्धाचार्य, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयु संदीप खरे, सुरेखाताई लोखंडे, कृष्णाजी सोनवणे, हिरामण अहिरे, मनोज मोरे, भाऊलाल कटारे, डॉक्टर बी.एस. गायकवाड, रवींद्र सोनवणे, मोहन जमधडे तसेच चांदवड, निफाड, इगतपुरी व नाशिक शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते। बैठकीत काही ठराव संमत करण्यात आले, ज्यामध्ये येवला मुक्तिभूमीवरील 90व्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचे भव्य आयोजन करणे, कार्यक्रमासाठी स्टेज, मंडप व डिजिटल यंत्रणा उभारणे, श्रमणेर शिबिर व समता सैनिकांसाठी नियोजन, 13 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे, बुद्धगया पर्यटन नियोजन, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करणे, बौद्धाचार्य प्रमाणपत्रांचे वाटप, बाहेरून येणाऱ्या समता सैनिकांसाठी भोजन व्यवस्थापन, 51 फूट उंच धम्मध्वज उभारणे, येवला मुक्तिभूमी येथे भव्य प्रवेशद्वार बांधणे यासाठी कृष्णाजी सोनवणे यांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ 21,000 देणगी जाहीर केली आहे। प्रत्येक पदाधिकाऱ्याने 1,000 आणि प्रत्येक तालुका शाखेने 10,000 निधी जमा करणे, कार्यक्रमासाठी स्वतंत्र ऑडिट रिपोर्ट तयार करणे, गैरहजर पदाधिकाऱ्यांना सूचना नोटीस पाठवणे, निधी जिल्हा शाखेच्या QR कोड व बँक खात्यावर जमा करणे, आदरणीय आणेकराव गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार, विपश्यना हॉलची दुरुस्ती करणे। या बैठकीचे विशेष सहकार्य येवला तालुकाध्यक्ष आयु दीपक गरुडे यांचे लाभले। आभार प्रदर्शन आयु अरुण प्रभाकर शिंदे त्र्यंबक तालुका प्रभारी यांनी केले। या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व उपासक उपासिका यांनी मोलाचे योगदान दिले। प्रज्ञाशील व करुणा या त्रिसूत्रीच्या आधारावर भारतीय बौद्ध महासभेची ही चळवळ अखंडपणे कार्यरत राहणार आहे असे प्रतिपादन या बैठकीतून करण्यात आले। नाशिक लोकशाही न्यूज साठी अरुण शिंदे, इंजिनियरिंग।